Welcome student. Today we will learn the new topic, the alcohols, phenols and ethers. त्यातलं आपण introduction बघतोय. Alcohols are the organic compound whose molecule contains hydroxyl group attached to a saturated carbon atom. अल्कोहोलचे आपण डेफिनेशन काय म्हणतोय? अल्कोहोल्स हे काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे की ज्याचा एक आपण मोलेक्यूल घेतला तर त्या मोलेक्यूलमध्ये काय असतो, जो त्याच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप आहे तो कुठला असतो? हायड्रॉक्झिल ग्रुप असतो. आणि असा हा हायड्रॉक्झिल ग्रुप हा कशाला अटॅच असतो? सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच असतो. असे जे कंपाऊंड असतात अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणत असतो? अल्कोहोल्स असं म्हणतो. आणि मग त्याचं आपण रिप्रेझेंटेशन करताना अशा पद्धतीनं केलं जातं. हा कार्बन आहे, कार्बनला काय आहे? हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच आहे आणि ह्या कार्बनच्या सगळ्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेल्या आहे. असा जो कार्बन आहे की ज्याला आपण सॅच्युरेटेड कार्बन असं म्हणतो, असा सॅच्युरेटेड कार्बन असणारे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप हायड्रॉक्झिल ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणत असतो? अल्कोहोल्स असं म्हणत असतो. आता हायड्रॉक्झिल कंपाऊंड, हायड्रॉक्झिल ग्रुप आर कॅन अल्सो बी इन द ॲरोमॅटिक कंपाऊंड. हा असणारा हायड्रॉक्झिल ग्रुप हा कशामध्ये सुद्धा असतो? ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये सुद्धा असतो. आणि मग जर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये जर हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण एकतर फिनॉल्स म्हणतो किंवा ॲरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणतो. आता आपण फिनॉल्स कशाला म्हणणार आहे? द फिनॉल्स contain the hydroxyl group directly attached to the carbon atom of the benzene ring. म्हणजे बेन्झीन रिंगचा जो कार्बन ॲटम आहे त्यालाच जर काय असेल, हायड्रॉक्झिल ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल तर अशा कंपाऊंडला आपण फिनॉल्स असं म्हणतो. म्हणजे फिनॉलची डेफिनेशन तुम्ही अशी देऊ शकता. contain phenols are the organic compound contain the hydroxyl group directly attached to the carbon atom of the benzene ring are called as the phenols. परंतु जर तुम्ही ॲरोमॅटिक अल्कोहोल्स बघितले तर ॲरोमॅटिक अल्कोहोल्स त्याच्यापेक्षा वेगळे असतात फिनॉल्सपेक्षा. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काय असतो? हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट असतो. परंतु हा असणारा हायड्रॉक्झिल ग्रुप काय असतो? ॲरोमॅटिक रिंगला जी साईड चेन असते, ब्रँच असते, त्या ब्रँचमधल्या म्हणजे त्याला आपण साईड चेन म्हणतो, त्या मधल्या कार्बनला काय असतात? अटॅच असतात हायड्रॉक्झिल ग्रुप. असे जे कंपाऊंड असतात त्याला आपण ॲरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणतो. म्हणजे ॲरोमॅटिक अल्कोहोलची तुम्हाला डेफिनेशन देता येईल. ॲरोमॅटिक अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच द हायड्रॉक्झिल ग्रुप इज अटॅच्ड टू दी किंवा हायड्रॉक्झिल ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड चेन ऑफ द ॲरोमॅटिक रिंग. त्याला आपण काय म्हणणार आहे? ॲरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणणार आहे. आणि मग आपल्याला त्याचे एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण हे बघितलं फिनॉल आहे, ह्याला आपण फिनॉल्स म्हणतो. या दोन एक्झाम्पल ह्याला आपण डायरेक्ट काय म्हणत असतो? फिनॉल्स असं नाव देतो. आणि हा जो कंपाऊंड आहे त्याला आपण काय म्हणत असतो? अल्फा नॅपथॉल म्हणतो किंवा 1 नॅपथॉल त्याचं. आता ह्या फिनॉलचं कॉमन नेम सुद्धा फिनॉल आहे, IUPAC नेम सुद्धा फिनॉल आहे. आणि याच्यामध्ये असणारा हायड्रॉक्झिल ग्रुप ह्या बेन्झीन रिंगला अटॅच आहे. ह्या बेन्झीन रिंगमध्ये हा जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमला डायरेक्ट हा हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला आपण फिनॉल्स म्हणतो. ह्याच्यामध्ये दोन काय आहेत? बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच आहेत. हा नॅपथॉल आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर हायड्रॉक्झिल ग्रुप आहे आणि तो ह्या काय आहे? बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच आहे. म्हणजे हे काय झालं? फिनॉलचं एक्झाम्पल झालं. परंतु आपण खाली जे एक्झाम्पल बघतोय, ह्या खाली जे एक्झाम्पल आहे त्याला आपण बेन्झील अल्कोहोल असं म्हणलं जातं. बेन्झील अल्कोहोल आपण याला का म्हणतोय? कारण याच्यामध्ये असणारा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे हा ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही, तर त्याची जी साईड चेन आहे त्या साईड चेन मधल्या कार्बनला तो अटॅच आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणतोय? ॲरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणतोय. अशा पद्धती तुम्हाला अल्कोहोल आणि फिनॉलची काय देता येते? डेफिनेशन देता येते. त्याच पद्धतीनं आपण अल्कोहोलची सुद्धा डेफिनेशन देतो. अल्कोहोल्स काय आहेत? अल्कोहोल्स सुद्धा हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. इथरची आपण डेफिनेशन देतोय. इथर्स आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड. इथर सुद्धा काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे विच कंटेन्स एन ऑक्सिजन ॲटम. त्याच्यामध्ये काय असतो? ऑक्सिजन ॲटम असतो. बॉन्डेड टू दी टू अल्किल ग्रुप or two aryl groups or one alkyl or one aryl group
आर कॉल्ड ॲज अ इथर्स. इथर्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असणारा काय असतो, ऑक्सिजन हा फंक्शनल ग्रुप असतो त्याच्यामध्ये. त्याला ऑक्सो ग्रुप असं सुद्धा म्हणतो आपण. आणि हा जो असणारा किंवा त्याला इथर लिंकेज असं म्हणलं जातं, त्याच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप हा ऑक्सिजन असतो आणि त्याला आपण इथर लिंकेज म्हणतो किंवा त्याला ऑक्सो ग्रुप असं आपण म्हणत असतो. आणि त्याचं जर तुम्ही बघितलं, त्याचे जो ऑक्सिजन असतो त्याच्या दोन्ही बाजूला काय असतात, एक तर अल्किल ग्रुप असतात किंवा काय असतात, अरिल ग्रुप असतात किंवा एक अल्किल ग्रुप असेल किंवा एक अरिल ग्रुप असेल. असे जे कंपाऊंड असतात अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणत असतो, इथर्स असं म्हणतो. आता इथर्सला दुसरं अजून डेफिनेशन काय म्हणलं जातं, इथर्स आर दी ऑर्गॅनिक ऑक्साईड. इथर काय असतात, ऑर्गॅनिक ऑक्साईड असतात किंवा इथर्स आर कन्सिडर ॲज अ अनहायड्राइड्स ऑफ द अल्कोहोल. अल्कोहोलचे अनहायड्राइड्स म्हणजे काय असतात, तर इथर्स असतात. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला इथरची काय देता येते, डेफिनेशन देता येते. इथं आता एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं ROR डॅश म्हणजे इथं काय आहे, तर इथं दोन्ही असणारे ग्रुप काय आहेत, अल्किल ग्रुप आहेत. म्हणून अल्किल ग्रुपसाठी आपण आर हे नोटेशन वापरतो. ते अल्किल ग्रुप सारखे असतील किंवा वेगळे असू शकतात. आणि मग आपण ते क्लासिफिकेशनमध्ये बघतोय. म्हणजे इथं दोन्ही अल्किल ग्रुप आहे आणि ते ऑक्सिजनला अटॅच आहे म्हणजे हा इतर कंपाऊंड आहे. खालचं एक्झाम्पल आपण बघितलं तर दुसरं एक्झाम्पल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे, एक अल्किल ग्रुप आहे AR. AR म्हणजे अरिल ग्रुप आपण म्हणतो, ॲरोमॅटिक रिंग आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हा अरिल ग्रुप झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अल्किल ग्रुप आहे, एक अरिल ग्रुप आहे. हे सुद्धा इथरचं एक्झाम्पल आहे. आता तिसरं एक्झाम्पल आपण बघितलं, AROच्या दोन्ही बाजूला लिहिलेलं आहे. म्हणजे काय आहे, एक AR आहे, एक AR डॅश आहे. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं की इथं काय आहेत, अरिल ग्रुप आहेत. म्हणजे इथं दोन्ही ग्रुप कसे आहेत, अरिल ग्रुप आहे. आणि मग हे जे कंपाऊंड आहे हे कंपाऊंड काय, इथर्स आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथरची डेफिनेशन देता येते आणि त्याची काय देता येतात, एक्झाम्पल देता येतात. पुढे जाऊन आपण बघतोय क्लासिफिकेशन. आता आपण क्लासिफिकेशन कशाचं बघायचं आहे, क्लासिफिकेशन आपल्याला अल्कोहोलचं बघायचं आहे, फिनॉलचं बघायचं आहे आणि त्याचबरोबर आपण कशाचं, इथरचं क्लासिफिकेशन बघणार आहे. आणि हे क्लासिफिकेशन बघत असताना सुरुवातीला आपण काय करतोय, तर हायड्रिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघतोय. म्हणजे आपण फिनॉल आणि अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपण पहिल्यांदा बघणार आहे आणि त्यानंतर आपण इथरचं क्लासिफिकेशन बघणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण बघतोय की मोनो, डाय, ट्राय आणि पॉलीहायड्रिक कंपाऊंड्स. म्हणजे इथं आपण काय बघतो, जे अल्कोहोल्स आहेत आणि फिनॉल्स आहेत त्याच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप आपण बघितला तर तो फंक्शनल ग्रुप हायड्रॉक्झिल ग्रुप असतो. म्हणजे इथरमध्ये सुद्धा हायड्रॉक्झिल सॉरी अल्कोहोलमध्ये सुद्धा काय आहे, अल्कोहोलमध्ये सुद्धा हायड्रॉक्झिल ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे आणि फिनॉलमध्ये सुद्धा असणारा फंक्शनल ग्रुप हा काय आहे, हायड्रॉक्झिल आहे. परंतु तो कसा असतो, तर ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. आता आपण बघतो की इथं जे क्लासिफिकेशन करणार आहे ते क्लासिफिकेशन आपण कशानुसार करतोय, ऑन द बेसिस ऑफ द नंबर ऑफ हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट इन द मोलेक्यूल. एका मोलेक्यूलमध्ये किती हायड्रॉक्झिल ग्रुपचा नंबर आहे त्याच्यानुसार काय केलं करणार आहे, आपण त्याचं क्लासिफिकेशन करणार आहे. आणि मग हे क्लासिफिकेशन करताना जर त्याच्यामध्ये एक हायड्रॉक्झिल ग्रुप असेल तर त्याला आपण मोनो म्हणणार आहे, दोन असतील तर डाय म्हणणार आहे, तीन असतील तर ट्राय म्हणणार आहे आणि तीनपेक्षा जास्त हायड्रॉक्झिल ग्रुप असतील तर पॉलीहायड्रिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि म्हणून इथं आपण लिहिलेलं आहे बघा, द फिनॉल्स अँड अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर क्लासिफाईड ॲज अ मोनो, डाय, ट्राय और पॉलीहायड्रिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ 1, 2, 3 or more hydroxyl group present in their मोलेक्युल्स. म्हणजे त्याच्या मोलेक्युलमध्ये किती हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन, एक असेल तर मोनो, दोन असेल तर डाय, तीन ट्राय, तीनपेक्षा जास्त पॉलीहायड्रिक कंपाऊंडमध्ये आपण त्याचं काय करतोय, क्लासिफिकेशन करतोय आणि त्याचे काही एक्झाम्पल आपण बघतोय. आता हे एक्झाम्पल बघत असताना इथं खाली दिलेलं आहे बघा, मोनो हायड्रिक अल्कोहोल्स ऑब्लिक फिनॉल्स लिहिलेलं आहे. म्हणजे
वरची जे आपण एक्झाम्पल बघतोय हे एक्झाम्पल अल्कोहोलचे आहेत आणि खाली जे एक्झाम्पल बघतोय आपण ती कशाचे, फिनॉलचे आहे. आपण आधी एक्झाम्पल बघतोय ते अल्कोहोलचे आपण एक्झाम्पल बघूया. आता हे जे पहिलं एक्झाम्पल आहे, ह्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं एकच हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे हे काय आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे इथेनॉल आहे किंवा इथिल अल्कोहोल आहे, की ज्याच्यामध्ये काय आहे, एकच हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे हे काय झालं, मोनोहायड्रिक अल्कोहोल झालं. दुसरं एक्झाम्पल आपण जे बघतोय याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये दोन हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे आणि दोन हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, म्हणून हे काय झालं, डायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. आणि हे जे कंपाऊंड आहे याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. त्याचं नाव काय आहे, इथिलीन ग्लायकॉल, किंवा IUPAC नेम त्याचं येतं इथेन 1,2 डायॉल. IUPAC नेम त्याचं येतं इथेन 1,2 डायॉल. आता तिसरं जर आपण एक्झाम्पल बघितलं अल्कोहोलचं, हे ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे, की ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुपचा नंबर 3 आहे. आणि मग हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 3 कार्बनची संख्या आहे, प्रत्येक कार्बनला काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा काय आहे, ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहे त्याचं नाव आहे काय आहे, ग्लिसरीन, किंवा त्याला ग्लिसरॉल असं म्हणलं जातं. IUPAC नेम त्याचा आहे प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. त्याचं नाव काय आहे, प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. अशा पद्धतीनं हे जे अल्कोहोल्स आहे किंवा पॉलिहायड्रिक अल्कोहोलचे एक्झाम्पल, त्याच्यामध्ये सॉर्बिटॉल एक्झाम्पल दिलं जातं, की ज्याच्यामध्ये काय असतात, तर हा हेक्झेन असतो, हा काय असतो, हेक्झेन असतो, की ज्याच्यामध्ये प्रत्येक कार्बनला काय असतो, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असतो, म्हणजे हेक्झा हायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये 4 पेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, म्हणून त्याला पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स असं म्हणलं जातं. त्यानंतर आपण फिनॉलचं क्लासिफिकेशन बघतोय. फिनॉलमध्ये सुद्धा मोनोहायड्रिक फिनॉल, त्याच्यामध्ये आपण काय बघतोय, हे फिनॉलचं एक्झाम, त्याला फिनॉलच आपण म्हणत असतो. आणि ह्या फिनॉलमध्ये काय आहे, IUPAC नेम सुद्धा फिनॉल आहे, कॉमन नेम सुद्धा त्याचं फिनॉल आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, तर हा जो ॲरोमॅटिक रिंग आहे त्याच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं झालं, फिनॉलचं झालं. आणि हे काय आहे, मोनोहायड्रिक फिनॉल आहे, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या हायड्रॉक्सिल ग्रुपचा नंबर 1 आहे. आता आपण इथं डायहायड्रिक फिनॉल म्हणतोय, ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुपचा नंबर 2 आहे. आणि हा काय आहे, ॲरोमॅटिक रिंगला हे हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहेत, म्हणून हे काय आहे, तर डायहायड्रिक फिनॉल आहे. आणि ह्याचं जे कॉमन नेम आहे, कॉमन नेम त्याचं कॅटॅचॉल आहे. आणि त्याचा IUPAC नेम त्याचं बेन्झीन 1,2 डायॉल आहे. आता तिसरं जे एक्झाम्पल आपण बघतोय ते कशाचं आहे, ट्रायहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल आहे, की त्याच्यामध्ये असणाऱ्या हायड्रॉक्सिल ग्रुपचा नंबर काय आहे, 3 आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणतोय. याचा कॉमन नेम नाही, त्याचा IUPAC नेम आहे. त्याच्यामध्ये जो खालचा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याला आपण नंबर 1 म्हणणार आहे. हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे खाली त्याला नंबर 1 म्हणतोय. हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप असणार आहे त्याला नंबर 2च्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणून त्याला 2 नंबर देतोय. 3 नंबरच्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप नाही, 4 नंबरच्या कार्बन ॲटमला काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. म्हणून जे हे एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पलचं जे असणार IUPAC नेम येतं, त्या IUPAC नेम येतं बेन्झीन 1,2,4 ट्रायऑल. 3 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे त्याला आपण ट्रायऑल असं म्हणतो. म्हणजे हे काय आहे, ट्रायहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल आहे. काय आहे, ट्रायहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीनं हे जे अल्कोहोल्स असतील किंवा फिनॉल्स असतील याचं क्लासिफिकेशन मोनो, डाय, ट्राय किंवा पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स किंवा फिनॉल्स असं केलं जातं. आता आपल्याला पुढे जाऊन काय बघायचं आहे, जे मोनोहायड्रिक फिनॉल अल्कोहोल्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन परत आपल्याला करता येतं आणि ते क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. हे जे मोनोहायड्रिक म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की त्याच्यामध्ये असणारा हायड्रॉक्सिल ग्रुपचा नंबर किती असणार आहे, एकच असणार आहे. आणि असे जे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहेत, ह्या मोनोहायड्रिक, आपण फिनॉलचं आपल्याला बघायचं नाही तर आपल्याला फक्त अल्कोहोलचं बघायचं आहे. हे जे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहेत आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द
hybridization state of the carbon atom to which the hydroxyl group is attached. म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे त्याच्यानुसार आपण ह्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं काय करणार आहे क्लासिफिकेशन करणार आहे. आणि ते क्लासिफिकेशन करताना आपण दोन टाईपमध्ये करतो. ए पार्ट आपण जो बघणार आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेनिंग sp3 कार्बन OH बॉन्ड. म्हणजे हा हायड्रॉक्झिल ग्रुप काय आहे ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बन ॲटमचा असणारा हायब्रिडायझेशन काय असणार आहे sp3 हायब्रिडायझेशन असणार आहे. तुम्ही 11वी मध्ये बघितलेलं आहे हायब्रिडायझेशन मध्ये कार्बनचे sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन. त्यातलं आपण काय बघतो अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन ॲटम त्याचं काय आहे हायब्रिडायझेशन sp3 आहे आणि अशा कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. अशा अल्कोहोलचं आपण काय करणार आहे क्लासिफिकेशन फर्दर बघतोय. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघतोय की in the alcohols OH group is attached to sp3 hybridized carbon atom of the alkyl group. म्हणजे हा काय आहे अल्किल ग्रुप असणार आहे आणि ह्या अल्किल ग्रुपमध्ये असणारा कार्बन कसा असणार आहे sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याला काय आहे OH ग्रुप अटॅच आहे. these alcohols are further classified as ह्या अल्कोहोलचं फर्दर आपण काय करतोय क्लासिफिकेशन करतोय प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स आणि टर्शरी अल्कोहोल्स इन विच द हायड्रॉक्झिल ग्रुप इज अटॅच टू द प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बन ॲटम रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हे जे अल्कोहोल्स आहेत ह्या अल्कोहोलमध्ये काय असणार आहे एकच आहे हायड्रिक अल्कोहोल आहेत म्हणजे एकच हायड्रॉक्झिल ग्रुप असणार आहे. आणि तो हायड्रॉक्झिल ग्रुप कशाला अटॅच आहे तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि अशा अल्कोहोलचं आपण पुढं क्लासिफिकेशन करतोय प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल्स. आता हे क्लासिफिकेशन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कशानुसार केलं जातं तर इन विच OH ग्रुप इज अटॅच टू द प्रायमरी कार्बन ॲटम त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणणार आहे. सेकंडरी अल्कोहोल कशाला म्हणणार आहे की ज्याच्यामध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप हा सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे. आणि टर्शरी अल्कोहोल कशाला म्हणणार आहे की ज्याच्यामध्ये असणारा हायड्रॉक्झिल ग्रुप हा टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे. आणि मग त्याचं आपण बघतोय एक्झाम्पलमध्ये. आणि मग ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल पहिलं जे आपण एक्झाम्पल बघतोय त्याच्यामध्ये आपण काय बघतोय हा हायड्रॉक्झिल ग्रुप आहे. हायड्रॉक्झिल ग्रुप कशाला अटॅच आहे हा कार्बनला आहे. ह्या कार्बनला काय म्हणतोय आपण प्रायमरी कार्बन म्हणतोय. काय ह्याला प्रायमरी कार्बन म्हणतोय तर तो दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला आर म्हणजे इथं अल्किल ग्रुप असणार आहे म्हणजे तिथं एक कार्बन असणार आहे. म्हणजे हा जो असणारा प्रायमरी कार्बन ॲटम आहे प्रायमरी कार्बन ॲटम कशाला म्हणलं जातं द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू दी अदर ओनली वन कार्बन ॲटम. दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला जर तो कार्बन अटॅच असेल तर अशा कार्बनला आपण काय म्हणतो प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतो. आणि प्रायमरी ह्या कार्बन ॲटमला काय आहे हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच आहे म्हणून हा कार्बन काय झाला प्रायमरी आणि हे अल्कोहोल काय झालं प्रायमरी अल्कोहोल. आणि त्याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल इथिल अल्कोहोल. ह्या इथिल अल्कोहोलमध्ये जर तुम्ही बघितला हा जो कार्बन आहे CH2 ग्रुप मधला की तो काय आहे प्रायमरी आहे कारण तो CH3 एकाच ग्रुपला एकाच कार्बनला CH3 ग्रुप मधल्या एकाच कार्बनला तो अटॅच आहे. म्हणजे हा काय झाला इथिल अल्कोहोल हे कशाचं एक्झाम्पल आहे प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. दुसरं आपण बघितलं की इथं हा जो कार्बन ॲटम आहे हा सेकंडरी कार्बन ॲटम आहे कारण तो दुसऱ्या दोन कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि त्या अशा कार्बन ॲटमला हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच आहे म्हणून हे जे एक्झाम्पल हे अल्कोहोल झालं. आणि हे अल्कोहोल काय झालं सेकंडरी अल्कोहोल झालं. आणि मग ह्या सेकंडरी अल्कोहोलचं आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल कारण हा हायड्रॉक्झिल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम दुसऱ्या दोन कार्बन ॲटमला अटॅच आहे. म्हणजे हे काय झालं सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. आता तिसरा आपण टाईप बघितला टर्शरी. टर्शरी अल्कोहोल कशाला म्हणणार आहे द अल्कोहोल इन विच द हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच टू दी टर्शरी कार्बन ॲटम.
टर्शरी कार्बन ॲटम कशाला म्हणणार, की जो कार्बन ॲटम दुसऱ्या 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, टर्शरी कार्बन ॲटम. आणि टर्शरी कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणून हे जे असणार अल्कोहोल आहे हे काय झालं, टर्शरी अल्कोहोल झालं. आणि मग त्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. त्याचं एक्झाम्पल काय, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, की ज्याच्यामध्ये हा कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, तो दुसऱ्या तीन कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणून टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे कशाचं एक्झाम्पल झालं, टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. कशाचं एक्झाम्पल झालं, टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. अशा पद्धतीनं की जे अल्कोहोल कंटेनिंग OH group attached to the sp3 hybridized carbon atom, त्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलं. ते क्लासिफिकेशन प्रायमरी अल्कोहोलमध्ये, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये केलं जातं. आणि मग इथं आपण बघितलं, इच ऑफ these 3 types of alcohols can also either allylic or benzylic. म्हणजे हे जे आपण बघितलं की प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल्स आणि टर्शरी अल्कोहोल्स हे टाईप जे अल्कोहोल्स मध्ये पडले, ते आपल्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जे अलेलिक अल्कोहोल्स असतात किंवा बेन्झेलिक अल्कोहोल्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतो, जर हा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप हा कशाला अटॅच असेल, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असेल. इफ द sp3 कार्बन कॅरीज OH ग्रुप इज फर्दर बॉन्डेड टू sp2 कार्बन ॲटम. म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप कशाला अटॅच असणार आहे, sp3 ला. आणि तो कार्बन परत कशाला अटॅच असणार आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असतो. आणि असे जे असणारे अल्कोहोल्स असतात, त्या अल्कोहोल्समध्ये आपण अलेलिक आणि बेन्झेलिक अल्कोहोलचे टाईप बघणार आहे, की त्याचं सुद्धा तुम्ही फर्दर क्लासिफिकेशन हे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि कशामध्ये करू शकता, टर्शरी अल्कोहोल्समध्ये करू शकता. त्यातला पहिला आपण बघतो अलेलिक अल्कोहोल्स. अलेलिक अल्कोहोल्स कशाला म्हणलं जातं, इन दिस टाईप द दिस इज द टाईप ऑफ द अल्कोहोल. हा कशाचा टाईप आहे, अल्कोहोलचा टाईप आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, हायड्रॉक्सिल हा फंक्शनल ग्रुप असणार आहे. आणि हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू द कार्बन डबल बॉन्ड. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, अलेलिक अल्कोहोल असं म्हणतो. म्हणजे अलेलिक अल्कोहोलची तुम्हाला अशी डेफिनेशन देतात, in this alcohol OH group is attached to the sp3 hybridized carbon atom next to carbon double bond, that is the allylic carbon. म्हणजे इथं असणारा जर तुम्ही बघितला जो कार्बन आहे, जो कार्बन की त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, तो कसा असणार आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असणार आहे. आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन काय असणार आहे, दुसऱ्या कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे, तो मात्र काय असणार आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असणार आहे. आणि अशा जे अल्कोहोल्स असतात त्याला आपण अलेलिक अल्कोहोल्स म्हणतो. आणि ह्या अलेलिक अल्कोहोलचं सुद्धा आपल्याला फर्दर क्लासिफिकेशन करता येतं, प्रायमरी अलेलिक अल्कोहोल, सेकंडरी अलेलिक अल्कोहोल आणि टर्शरी अलेलिक अल्कोहोल. तुम्हाला जर एक्झाम्पल तुम्ही बघितली तर त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला काय येते, लक्षात येईल. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल दिसत आहेत, ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं की हा जो असणारा कार्बन ॲटम आहे की हा काय आहे, टर्शरी कार्बन ॲटम. आणि त्याला काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. परंतु हा कार्बन दुसऱ्या कार्बनला, एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा काय झाला, प्रायमरी कार्बन ॲटम झाला. आणि तो प्रायमरी कार्बन ॲटम कधी येतो किंवा तो कशा अटॅच आहे, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. किंवा हा टर्शरी कार्बन ॲटम कसा असतो, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर येतो. म्हणजे हा कार्बन काय झाला, अलेलिक कार्बन ॲटम झाला. आणि मग हे जे अल्कोहोल आहे ते काय झालं, अलेलिक अल्कोहोल झालं. कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर कार्बन येतो,
त्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा कार्बन अलेलिक कार्बन आहे आणि त्यामुळं हे जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोल काय आहे, अलेलिक अल्कोहोल आहे. आणि मग ह्या अलेलिक अल्कोहोलमध्ये जर तुम्ही बघितलं की हा जो कार्बन आहे तो दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणजे हे झालेलं एक्झाम्पल काय झालं, प्रायमरी अलेलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल कशाचं झालं, प्रायमरी अलेलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर करता येईल, याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणजे तो प्रोपेन झाला. आणि मग हायड्रॉक्सिल ग्रुप ज्याला अटॅच आहे त्याला नंबर 1 देणार, 1 2 2 नंबर नंतर काय आहे, डबल बॉन्ड म्हणजे काय झालं, प्रोप 2 इन, डबल बॉन्ड म्हणजे इन. 1 नंबरच्या कार्बनला OH ग्रुप म्हणजे 1 ऑल, त्याचं नाव काय झालं, प्रोप 2 इन 1 ऑल. आता सेकंडरी अलेलिक अल्कोहोल, आता सेकंडरी अलेलिक अल्कोहोल काय म्हणणार आहे, हा जो कार्बन ॲटम आहे हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, परंतु हा कसा आहे, दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणजे काय झाला, सेकंडरी कार्बन झाला. आणि हा सेकंडरी कार्बन कशानंतर आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर आहे, म्हणजे हा काय झाला, सेकंडरी अलेलिक कार्बन झाला. आणि त्यामुळं हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल सेकंडरी अलेलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितले 1 2 3 आणि हा काय आहे, 4. कार्बनची संख्या स्ट्रेट चेनमध्ये किती येणार आहे, 4 कार्बन येणार आहे, म्हणजे ते ब्युटेन आहे, पॅरेंट अल्केन. ब्युटेनमध्ये जर तुम्ही बघितलं 2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि 3 नंबरच्या कार्बन नंतर काय आहे, डबल बॉन्ड आहे, म्हणजे याचा नेम काय होणार आहे, ब्यूट 3 इन 2 ऑल. याचं एक्झाम्पल नाव काय येणार आहे, ब्यूट 3 इन, इन म्हणजे डबल बॉन्ड. 2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे 2 ऑल, म्हणजे याचं नाव काय झालं, ब्यूट 3 इन 2 ऑल. हे कशाचं एक्झाम्पल आहे, सेकंडरी अलेलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. तिसरं आपण बघतोय दॅट इज द टर्शरी अलेलिक अल्कोहोल. हा हायड्रॉक्सिल ग्रुपच्या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन दुसऱ्या 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणजे हा कार्बन काय झाला, टर्शरी कार्बन ॲटम झाला. हा टर्शरी कार्बन ॲटम असून तो काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर येणारा कार्बन आहे, म्हणजे हा काय आहे, अलेलिक कार्बन आहे. आणि मग ह्या अलेलिक कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हे एक्झाम्पल अलेलिक अल्कोहोलचं आहे, परंतु हा कार्बन कसा आहे, टर्शरी कार्बन आहे, म्हणून हे एक्झाम्पल काय झालं, टर्शरी अलेलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. हे एक्झाम्पल कशाचं झालं, टर्शरी अलेलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. आणि मग त्याचं नाव काय आहे, 2 मिथिल ब्यूट ब्यूट 3 इन 2 ऑल. त्याचं एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये स्ट्रेट चेनमध्ये काय येणार आहे, 4 कार्बन येणार आहेत. आणि मग हे 4 कार्बन 1 2 3 आणि 4 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत, हा ब्रँचमध्ये येणार आहे, म्हणजे हा 1 नंबर धरला तर हा 2 नंबरच्या कार्बनला ब्रँच आहे मिथिल ग्रुपची, म्हणजे 2 मिथिल. आता 4 कार्बन म्हणजे ब्यूट, 3 नंबरच्या कार्बन नंतर डबल बॉन्ड 3 इन आणि 2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे 2 ऑल, म्हणजे याचं एक्झाम्पल काय झालं, 2 मिथिल ब्यूट 3 इन 2 ऑल. हे कशाचं एक्झाम्पल आहे, टर्शरी अलेलिक अल्कोहोल. हे कशाचं एक्झाम्पल आहे, टर्शरी अलेलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीनं आपण बघितलं अलेलिक अल्कोहोलचं फर्दर क्लासिफिकेशन 3 टाईपमध्ये होतं, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अलेलिक अल्कोहोल. त्यानंतर आपण तिसरा टाईप पडतो त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यातलंच आपण बघतोय कशामधलं, पहिला आपण ए टाईप बघतोय की ज्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू दी कार्बन ॲटम, की जो कार्बन कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे. आणि त्याच्यामध्ये बेन्झिलिक अल्कोहोल येतं की ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता, त्याच्यामध्ये इन this type of the alcohols, OH group is attached to the sp3 hybridized carbon atom, which is further bonded to the aromatic ring. तो कार्बन परत कशाला अटॅच असतो, इथं आपण बघितलं की अलेलिक मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच होता, इथं हा बेन्झीन रिंगला अटॅच आहे, म्हणून त्याला आपण बेन्झेलिक अल्कोहोल म्हणतो.
इन दिस टाइप ऑफ अल्कोहोल काय आहे, OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमलाच तो अटॅच आहे. परंतु हा असणारा कार्बन पुढं कशाला अटॅच असतो, तर तो पुढं ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो आणि म्हणून त्या अशा कार्बनला आपण काय म्हणत असतो, बेन्झिलिक अल्कोहोल्स असं म्हणतो. बेन्झिलिक अल्कोहोलचं सुद्धा फर्दर आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये. फर्दर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन कशामध्ये करता येतं, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये तुम्ही त्याचं काय करू शकता, क्लासिफिकेशन करू शकता. आणि मग त्याचे आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं, ह्या एक्झाम्पलमध्ये तुमच्या परत लक्षात येईल की इथं असणारा जो कार्बन ॲटम आहे, हा कार्बन ॲटम काय आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे आणि तो कशाला अटॅच आहे, एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि तो कार्बन ॲटम कशातला आहे, बेन्झिन रिंग मधला आहे आणि मग तो काय झाला, प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल झाला. आणि त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देता येईल बेन्झाईल अल्कोहोल किंवा त्याचा IUPAC नेम देता येतं फिनिल मिथॅनॉल. आता फिनिल ग्रुप काय आहे, हे मिथेन आहे, एक कार्बन ॲटम आहे म्हणजे आपण मिथेन म्हणतो आणि हायड्रॉक्सिल म्हणजे मिथेनॉल आपण म्हणणार आहे. आणि त्या मिथेनॉलमध्ये त्याला काय आहे, एक नंबरला हा एकच कार्बन आहे, त्याला कुठला ग्रुप सबस्टिट्यूट आहे, फिनिल रिंग आहे, बेन्झिन रिंग, त्याला फिनिल आपण म्हणणार आहे म्हणून त्याचा IUPAC नेम काय येतं, फिनिल मिथॅनॉल. आता इथं जर तुम्ही बघितलं, इथं काय होणार आहे, सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल आहे. याच्यामध्ये असणारा हा कार्बन काय आहे, सेकंडरी कार्बन आहे की तो दुसऱ्या दोन कार्बनला, हा एक कार्बन आणि बेन्झिन रिंग मधला कार्बन, अशा दुसऱ्या दोन कार्बन ॲटमला अटॅच आहे म्हणजे तो कसा झाला, सेकंडरी झाला. आणि त्या सेकंडरी कार्बन हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणून हे एक्झाम्पल कशाचं, सेकंडरी बेन्झिल अल्कोहोलचं. आणि मग त्याचं हा जे आपण एक्झाम्पल बघितलं त्याचं नाव काय आहे, तर हा दोन कार्बन त्याच्यामध्ये आहे ती, हा एक नंबरचा कार्बन ज्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे आणि हा 2 नंबरचा आणि त्यालाच एक नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप सुद्धा अटॅच आहे आणि त्याला काय आहे, फिनिल रिंग सुद्धा अटॅच आहे. म्हणजे ह्या काय झाला, 1 फिनिल इथॅनॉल, 2 कार्बन म्हणजे काय झाला, इथॅनॉल आहे. त्यानंतर आपण बघितलं की टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. टर्शरी आपण काय म्हणणार की हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच आहे. टर्शरी कार्बन काय म्हणणार, तो 3 कार्बन ॲटमला दुसरा अटॅच आहे, हा एक, हा दुसरा आणि ह्या बेन्झिन रिंग मधला तिसरा कार्बन ॲटम. हा कार्बन काय, 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणून हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे, टर्शरी कार्बन ॲटमचं आहे. आणि मग हे असं जे तयार झालेलं अल्कोहोल आहे, त्या अल्कोहोलला आपण काय म्हणणार आहे, बेन्झिलिक अल्कोहोल असं म्हणणार आहे. या अल्कोहोलला काय म्हणतो आपण, बेन्झिलिक अल्कोहोल असं म्हणतो. आणि मग आपण बघितलं हे जे बेन्झिलिक अल्कोहोल आहे, बेन्झिलिक अल्कोहोलचे सुद्धा 3 टाईप पडले, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. जर हायड्रॉक्सिल ग्रुप काय असेल, जर बेन्झिन रिंगला कार्बन ॲटमला अटॅच आहे, तो जर प्रायमरी कार्बन ॲटम असेल की जो काय आहे, ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. त्याचबरोबर सेकंडरी कार्बन ॲटम असेल, त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे आणि तो कशाला अटॅच असणार आहे, तर ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असणार आहे. आणि तिसऱ्यामध्ये आपण बघितलं की हा जो असणारा कार्बन ॲटम की ज्याला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा कसा आहे, टर्शरी आहे, परंतु तो कशाला अटॅच आहे की बेन्झिन रिंगला अटॅच आहे आणि त्यामुळं त्याला आपण बेन्झिलिक अल्कोहोल असं म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघितलं, इन these alcohols OH group is attached to the sp3 hybridized carbon atom next to the aromatic ring. म्हणजे ॲरोमॅटिक रिंग नंतर कार्बन आहे की ज्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. ह्याच्यामध्ये काय आपण बघितलं, आता ॲलिलिक मध्ये आपण बघितलं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे, कार्बन कार्बन ॲटम, कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर काय आहे, कार्बन आहे की ज्याला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे की जो sp3 हायब्रिडाइज आहे.
तसं इथं बेन्झिलिक अल्कोहोल्समध्ये सुद्धा काय आहे की बेन्झीन रिंग आहे, त्याच्यानंतर कार्बन आहे की जो sp3 हायब्रिडाइज आहे, त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, बेन्झिलिक अल्कोहोल. आणि मग त्या बेन्झिल अल्कोहोलमध्ये तो जो कार्बन ॲटम आहे, जो हायड्रॉक्सिल ग्रुपला अटॅच आहे, तो प्रायमरी कार्बन ॲटम आहे का, सेकंडरी कार्बन ॲटम आहे का, टर्शरी कार्बन ॲटम आहे, त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन हे काय केलं, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये केलं. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघतोय, दॅट इज द अल्कोहोल कंटेनिंग sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम अँड OH बॉन्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे की जे असणारे अल्कोहोल्स आहे त्याच्यामध्ये OH ग्रुप अटॅच्ड टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. ह्याच्यामध्ये असणारा काय आहे, कार्बन ॲटम हा कसा असणार आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे, आणि मग त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप ॲटम आहे. आणि असा जो कार्बन ॲटम असतो की जो sp2 हायब्रिडाइज्ड असतो, आणि त्यालाच काय म्हणलं जातं, व्हिनेलिक कार्बन असं म्हणलं जातं. त्यालाच काय म्हणलं जातं, व्हिनेलिक कार्बन ॲटम म्हणलं जातं, की जो काय असतो, पार्ट ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. म्हणजे ज्या अल्कोहोल ज्याला अटॅच आहे, ज्या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन ॲटम काय असणार आहे, पार्ट ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्डचा पार्ट असणार आहे. आणि असे जे कार्बन ॲटम असतात त्याला आपण काय म्हणतो, व्हिनेलिक कार्बन असं म्हणतो. आणि असे जे असणारे अल्कोहोल, कारण त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणजे तो अल्कोहोल झाला, आणि मग असे जे अल्कोहोल्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, व्हिनेलिक अल्कोहोल असं म्हणतो. आणि म्हणून इथं आपण लिहिलंय, इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम which is a part of the carbon carbon double bond. These alcohols are known as the vinylic alcohol. आणि त्याला आपण काय म्हणतो, व्हिनेलिक अल्कोहोल म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल आपल्याला एकच देता येतं, व्हिनिल अल्कोहोल. आता ह्या व्हिनिल अल्कोहोलमध्ये जर तुम्ही बघितलं, हा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा जो कार्बन बघितला तर त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp2 हायब्रिडायझेशन आहे. आणि तो ज्यामध्ये काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याचा पार्ट हा कार्बन ॲटम आहे. त्याचा पार्ट काय आहे, हा कार्बन ॲटम आहे, की कार्बन कार्बन डबल बॉन्डचा पार्ट हा कार्बन ॲटम आहे. आणि त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे असा कार्बन काय आहे, व्हिनिल कार्बन आहे. आणि असं जे अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलला आपण काय म्हणत असतो, व्हिनिल अल्कोहोल असं म्हणत असतो. अशा पद्धतीनं हे जे अल्कोहोल्स आहेत की जे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहेत, ह्या मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं आपण क्लासिफिकेशन दोन टाईपमध्ये बघितलं. पहिलं अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम अँड OH बॉन्ड, आणि दुसरं आपण बघितलं अल्कोहोल्स कंटेनिंग sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आणि OH बॉन्ड. त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. आता आपण इथरचं क्लासिफिकेशन बघणार आहे. आणि इथरचं आपण क्लासिफिकेशनमध्ये आपण इथरच्या डेफिनेशनमध्ये बघितलं, इथर्स आर द कंपाऊंड इन विच कंटेन्स द an oxygen bonded to the 2 alkyl group or 2 aryl group or 1 alkyl or 1 aryl group. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला एकतर अल्किल ग्रुप असतात किंवा अरिल ग्रुप असतात दोन्ही, किंवा एक अल्किल आणि एक अरिल ग्रुप असतात. आणि त्याच्यानुसार आपण बघतो, हे जे आपण क्लासिफिकेशन करणार आहे, इथर आर क्लासिफाईड ॲज अ सिमेट्रिकल इथर्स. त्याला सिम्पल इथर्स म्हणलं जातं, ऑर अनसिमेट्रिकल इथर्स त्याला काय म्हणलं जातं, मिक्स्ड इथर असं म्हणलं जातं, डिपेंडिंग ऑन वेदर द two alkyl or aryl group attached to the oxygen atoms are same or different. म्हणजे जर ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला असणारे अल्किल किंवा अरिल ग्रुप असतील आणि ते जर सारखेच असतील, सेम असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, सिमेट्रिकल. सिमेट्रिकल दोन्ही बाजू सारख्या, ऑक्सिजन आपण मध्य धरला तर त्याच्या दोन्ही बाजूला सारखे ग्रुप असतील, ते एकतर अल्किल ग्रुप असतील किंवा अरिल ग्रुप असतील, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सिमेट्रिकल इथर्स असं म्हणणार आहे. आणि जर त्याच्यामधला एक ग्रुप अल्किल असेल आणि दुसरा ग्रुप काय असेल, अरिल, म्हणजे अल्किल अल्किल मध्ये सुद्धा काय असू शकतात, एक अल्किल ग्रुप वेगळा दुसरा अल्किल ग्रुप वेगळा असं सुद्धा असू शकतं.
किंवा एक ग्रुप अल्किल आहे, एक ग्रुप अरिल आहे, असं असू शकतं. किंवा असणारे दोन्ही अरिल ग्रुप कसे असतील, वेगळे असतील. दोन अरिल ग्रुप असले आणि ते वेगळे असले तरी सुद्धा ते अनसिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल झालं. दोन अल्किल ग्रुप आहे परंतु ते दोन्ही अल्किल ग्रुप काय आहेत, वेगळे आहेत, तरी सुद्धा ते अनसिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल झालं. म्हणजे आपण बघतोय, जर दोन्ही अल्किल किंवा दोन्ही अरिल ग्रुप सारखे असतील तर ते काय झालं, सिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल झालं. इथर मध्ये दोन अल्किल ग्रुप आहेत परंतु ते वेगवेगळे आहेत, तर ते काय झालं, अनसिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल झालं. त्याच्यामध्ये असणारे दोन अरिल ग्रुप आहेत ते वेगवेगळे आहेत, तर ते सुद्धा अनसिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल झालं. किंवा एक अल्किल ग्रुप आहे, एक अरिल ग्रुप आहे, तरी सुद्धा ते काय झालं, अनसिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल झालं. किंवा अशा पद्धतीनं जर सिमेट्रिकल असतील तर त्यालाच आपण सिंपल इथर म्हणतोय, आणि जर अनसिमेट्रिकल असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, मिक्स्ड इथर असं म्हणतोय. आता एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. इथं आपण बघा, ROR दोन्ही आर कसे सारखे आहेत. किंवा ऑब्लिक करून लिहिलंय AR म्हणजे अरिल ग्रुप, ते दोन्ही ARO म्हणजे दोन्ही असणारे अरिल ग्रुप कसे आहेत, सारखे आहेत. याला आपण काय म्हणतोय, सिमेट्रिकल इथर किंवा सिंपल इथर. त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्झाम्पल एक दिले आपण, CH3OCH3. हे जे एक्झाम्पल दिले त्याला काय म्हणलं जातं, डायमिथिल इथर. हे कशाचं एक्झाम्पल आहे, डाय डाय म्हणजे दोन वेळा, मिथिल ग्रुप, डायमिथिल इथर. किंवा त्याचं IUPAC नेम मध्ये आपण पुढे बघणार आहे, IUPAC नेम येतं मिथॉक्सी मिथेन. काय येतं त्याचं IUPAC नेम, मिथॉक्सी मिथेन. आता जर आपण बघितलं अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रीमध्ये काय असणार आहे, ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला असणारे ग्रुप कसे असतील, वेगवेगळे असतील. इथं R आहे, इथं R' आहे, म्हणजे ते कशाचं झालं, अनसिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल झालं. किंवा ऑब्लिक करून काय लिहिलेलं आहे तिथं बघा, ARO AR' म्हणजे दोन्ही असणारे अरिल ग्रुप कसे आहेत, वेगळे आहेत. किंवा त्याच्यामध्ये एक अरिल ग्रुप किंवा एक अल्किल ग्रुप असेल तरी सुद्धा ते कशाचं होणार आहे, अनसिमेट्रिकल इथरचं किंवा मिक्स्ड इथर एक्झाम्पल होणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिले CH3OC2H5. म्हणजे हे जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं, त्याचं असणारं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम त्याचं काय येणार आहे, इथिल मिथिल इथर. त्याचं कॉमन नेम काय येणार आहे, इथिल मिथिल इथर येणार आहे. आणि त्याचं जे असणारं IUPAC नेम आहे ते IUPAC नेम काय येतं, मिथॉक्सी इथेन. IUPAC नेम काय येतं, मिथॉक्सी इथेन. दुसरं एक्झाम्पल काय आहे, C6H5 म्हणजे फिनिल ग्रुप आला, OCH3. आणि मग त्याचं जे तुम्ही कॉमन नेम आपण आधी बघूया. त्याचं कॉमन नेम काय असतं, मिथिल फिनिल इथर किंवा त्याला ॲनिसोल असं म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, मिथिल फिनिल इथर किंवा ॲनिसोल, हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि त्याचं जर तुम्ही IUPAC नेम दिला तर ते IUPAC नेम काय असतं, मिथॉक्सी बेन्झीन. म्हणजे बेन्झीन रिंगमध्ये फिनिल ग्रुप म्हणजे आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय आहेत, 6 कार्बन आहेत, म्हणजे तो काय झाला, पॅरेंट झाला, पण ते नंतर बघतोय. आणि मग त्याचं नाव काय येतं, मिथॉक्सी बेन्झीन. अशा पद्धतीनं आपण आज काय बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं इथरचं. त्याचबरोबर आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोलचं बघितलं, फिनॉलचं बघितलं आणि इथरचं बघितलं. इथं आपण थांबतोय. थँक्यू.